Hello students, welcome to online class of Residential High School Shawgaon, and today we see standard 10th subject Mathematics part 2nd chapter first आहे Similarity. या चॅप्टरमधील आपण मागील तासिकेमध्ये रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल हे अभ्यासत होतो. त्यामध्ये आपण 3 फॉर्म्युले अभ्यासले होते, ते आपण पाहूया. पहिला फॉर्म्युला होता रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग हाईट अँड बेस. दोन ट्रँगलचा जो काही एरियाचा रेशो आहे तो कशाशी इक्वल होता, तर त्याच्या हाईट आणि बेस जो आहे त्याचा प्रोडक्ट आहे. त्या करस्पॉन्डिंग ट्रँगलचा हाईट आणि बेसचा प्रोडक्टचा रेशोशी इक्वल असतो. हे आपण पहिला फॉर्म्युला पाहिला होता. त्यानंतर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल विथ सेम बेस. दोन ट्रँगलचा बेस जर सेम असेल तर त्यावेळेस रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू काय होत होतं, बेस जर सेम असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशोशी इक्वल असणार आहे. म्हणजेच रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल विथ द सेम बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट. ओके. त्याचबरोबर हाईट जर सेम असेल, दोन ट्रँगलची हाईट जर सेम असेल तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजे हाईट जर सेम असेल तर त्या दोन ट्रँगलचा रेशो हा करस्पॉन्डिंग बेसेसशी इक्वल असतो, आणि बेसेस जर सेम असेल तर त्या दोन ट्रँगलचा एरियाचा जो काही रेशो असतो तो करस्पॉन्डिंग हाईटशी इक्वल असतो. बरोबर आहे. त्यानंतर त्यावर डिपेंड प्रॅक्टिस सेट 1.1 आपल्याला अभ्यासायचे आहे. मागील तासिकेमध्ये सॉल्व एक्झाम्पल आपण काही सॉल्व केलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 1.1 आहे, त्यामध्ये आहे दिलेलं आहे पहा. फर्स्ट एक्झाम्पल आहे बेस ऑफ द ट्रँगल इज 9 अँड हाईट इज 5. एक ट्रँगल आहे आणि त्या ट्रँगलचा बेस आहे 9 आहे आणि हाईट आहे 5. त्याचबरोबर दुसरा एक ट्रँगल आहे, त्याचा बेस आहे, बेस ऑफ अनदर ट्रँगल इज 10 अँड हाईट इज 6. दुसऱ्या ट्रँगलचा बेस 10 आहे आणि हाईट 6 आहे. त्यावरनं फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रँगल. तर त्याचा एरियाचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग इझी आहे. फर्स्ट फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला माहीत आहे, तो फॉर्म्युला या ठिकाणी फक्त यूज करायचा आहे. मग सपोज द बेस अँड हाईट ऑफ द एरियाज ऑफ ट्रँगल फर्स्ट ट्रँगल इज इक्वल टू B1 अँड H1. पहिला जो काही ट्रँगल आहे त्या पहिल्या ट्रँगलचा बेस आपण B1 कन्सिडर केला आहे आणि हाईट H1 कन्सिडर केला आहे फर्स्ट ट्रँगलसाठी. बरोबर आहे. लेट द बेस अँड हाईट ऑफ द फर्स्ट ट्रँगल इज B1 अँड H1. आणि त्याचा एरियाला काय म्हणलं आपण, A1 म्हणलं आहे. एरिया ऑफ फर्स्ट ट्रँगल A1. त्याचबरोबर लेट द बेस अँड हाईट ऑफ द सेकंड ट्रँगल. बेस आणि हाईट जे आहे सेकंड ट्रँगलचं त्याला काय म्हणलं आपण, B2 म्हणलं आहे बेसला, आणि हाईटला H2 म्हणलं आहे सेकंड ट्रँगलसाठी. आणि त्याचा एरियाला काय म्हणलं आहे, A2 म्हणलं आहे. A2 बी द एरिया ऑफ सेकंड ट्रँगल. मग या ठिकाणी B1 दिलेला आहे. फर्स्ट ट्रँगलचा बेस आहे 9 आणि फर्स्ट ट्रँगलची हाईट H1 आहे 5. H1 आहे 5. दुसऱ्या ट्रँगलसाठी बेस आहे 10 म्हणजे B2 10 आहे आणि हाईट आहे 6. हे न लिहिता डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला यूज केले असते तरी देखील चाललं असतं. आता पहा, फॉर्म्युला या ठिकाणी यूज करू शकता तुम्ही. यू नो दॅट द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो म्हणजे A1 आणि A2 हा दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो कशाशी इक्वल असतो, काल आपण फॉर्म्युला पाहिला आहे. तर दॅट इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट अँड बेसेस. म्हणजे कशाच्या रेशोशी इक्वल असतो, तर बेसेस आणि हाईट यांचा जो काही प्रोडक्ट आहे त्या बेसेस आणि हाईटच्या प्रोडक्टशी इक्वल असतो. बरोबर आहे. प्रोडक्ट ऑफ द करस्पॉन्डिंग हाईट अँड बेसेस. रेशो ऑफ करस्पॉन्डिंग प्रोडक्ट ऑफ हाईट अँड बेसेस. म्हणजे B1 इंटू H1 फर्स्ट ट्रँगलचे बेस आणि हाईट आहे त्याचा प्रोडक्ट, आणि दुसऱ्या ट्रँगलचा B2 आणि H2 त्याचा प्रोडक्ट बेस आणि हाईटचा. यामध्ये व्हॅल्यू जर टाकलं तर 9 इंटू 5 आणि 10 इंटू 6 काय होईल, कॅल्क्युलेशन जर केलं तर 5 1 जा 5 आणि 5 2 जा 10 म्हणजे या ठिकाणी 2 राहील. या ठिकाणी 3ने भाग देऊ शकता तुम्ही. 3 3 जा 9 आणि 3 2 जा
6 म्हणजे या ठिकाणी 2 राहील. या ठिकाणी देखील 2 आलेला आहे. 2 × 2 म्हणजे डिनॉमिनेटर 4 राहील आणि वरती काय या ठिकाणी डिवाईड केलं 3 राहिलेलं आहे आणि या ठिकाणी 1. 3 × 1 म्हणजे 3. म्हणजे कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे किती मिळणार आहे? 3:4 मिळणार आहे. म्हणजे त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशाशी इक्वल असणार आहे? 3:4 शी इक्वल असणार आहे. देअरफॉर द रेशो ऑफ एरियाज ऑफ द ट्रायंगल इज 3:4. कॅल्क्युलेशन समजलेलं आहे का सर्वांना? पहा या ठिकाणी इझी कॅल्क्युलेशन आहे एकदम. एकदम इझी आहे पहा कॅल्क्युलेशन. 5 1 चा 1 आणि 5 2 चा 10 आणि या ठिकाणी 3 3 चा 9 आणि 3 2 चा 6. 3 × 1 होईल 3 आणि 2 × 2 होईल 4. ओके. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे. इन द फिगर बी सी परपेंडिक्युलर टू ए बी. बी सी जी आहे ती बी सी ही ए बीला परपेंडिक्युलर आहे. बरोबर आहे. बी सी इज परपेंडिक्युलर टू ए बी म्हणजेच हा 90 डिग्री अँगल आहे. त्याचबरोबर ई डी जी आहे ही ई डी इज परपेंडिक्युलर टू ए बी आहे. म्हणजे ई डी ही जी आहे ती देखील ए बीला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हा देखील 90 डिग्री अँगल आहे. बी सी दिलेला आहे तुम्हाला. बी सी हा दिलेला आहे 4. ए डी दिलेला आहे 8. हा 8 दिलेला आहे. त्यावरनं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी प्रपोर्शनल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. म्हणजे या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. ए बी सी म्हणजे हा ट्रायंगल आणि ए डी सी म्हणजे हा ट्रायंगल. या दोन्हींचा रेशो फाइंड आउट करायचा आहे, एरियाचा रेशो. मग आता हे दोन ट्रायंगलमध्ये तुम्हाला माहीत आहे का बेस जो आहे ए बी हा बेस आहे दोन्ही ट्रायंगलसाठी. म्हणजे दीज आर 2 ट्रायंगल विथ द सेम बेस. हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सेम बेसचे ट्रायंगल आहेत. आणि दोन ट्रायंगलचा बेस जर सेम असेल तर तुम्हाला माहीत आहे फॉर्म्युला. दोन ट्रायंगलचे बेसेस जर सेम असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असतो? दॅट इज इक्वल टू द करस्पॉन्डिंग हाईट. बरोबर आहे. रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट. त्याच्या करस्पॉन्डिंग हाईट जो आहे त्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशोशी इक्वल असतो. बरोबर आहे. ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए डी बी आर ऑफ द सेम बेस ए बी अँड एरियाज ऑफ द ट्रायंगल विथ द सेम बेसेस प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट. तेच आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपण एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी कशाशी इक्वल येणार? ते बेस सेम आहे त्यामुळे करस्पॉन्डिंग हाईटशी इक्वल येणार आहे. काय आहे? पहिल्या ट्रायंगलची हाईट बी सी आहे. हा फर्स्ट ट्रायंगल ए बी सी आहे त्याची हाईट बी सी. आणि दुसरा ट्रायंगल ई डी बी आहे त्याची हाईट काय आहे? ई डी आहे. जो काही बेस होता दोन्हीकडे पण ते सेम होता त्यामुळे बेस कॅन्सल झालेला आहे दोन्ही ठिकाणी. म्हणजे करस्पॉन्डिंग हाईट जी आहे त्या करस्पॉन्डिंग हाईटचा रेशो याच्याशी इक्वल आहे. बी सीची व्हॅल्यू आहे 4. ए डीची व्हॅल्यू आहे 8. 4 प्रपोर्शनल टू 8 म्हणजेच किती होईल ते भाग जर दिला तर 4 2 जा 8 म्हणजे 1 प्रपोर्शनल टू 2. त्यामुळं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी प्रपोर्शनल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इक्वल टू 1/1 प्रपोर्शनल टू 2. म्हणजेच त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो किती असणार आहे? 1 प्रपोर्शनल टू 2 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे. इन द फॉलोइंग फिगर सेगमेंट पी एस इज परपेंडिक्युलर टू आर क्यू. पी एस जी आहे ती पी एस ही परपेंडिक्युलर आहे कशाला? आर क्यूला. ही आर क्यू आहे आणि आर क्यूला परपेंडिक्युलर आहे पी एस. म्हणजे आर क्यू एक्सटेंड केल्यानंतर त्याला परपेंडिक्युलर दिसणार आहे. आर क्यू एक्सटेंड केली आपण या ठिकाणी, एक्सटेंड केली, वाढवली पुढं, आणि त्या वाढवल्यानंतर आर क्यू या लाईनवरतीच परपेंडिक्युलर असणार आहे पी एस. म्हणजे हा 90 डिग्री अँगल आहे. त्याचबरोबर क्यू टी जी आहे ही क्यू टी परपेंडिक्युलर आहे पी आरला. म्हणजे जे काही पी आर आहे पहा या पी आरला परपेंडिक्युलर आहे क्यू टी. म्हणजेच थोडक्यामध्ये क्यू टी ही हाईट होणार आहे या ट्रायंगलसाठी. हे जे काही ट्रायंगल आहे पी क्यू आर याच्यासाठी क्यू टी ही हाईट होणार आहे. कारण हाईटला परपेंडिक्युलर पाहिजे. हाईट कशी काढता तुम्ही? तर जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं ते हाईट असते तुमची. म्हणजे ही हाईट असणार आहे. त्याचबरोबर हा जो काही ट्रायंगल आहे दुसरा ट्रायंगल पी आर क्यू, या पी आर क्यू किंवा पी क्यू आर या ट्रायंगल जो आहे पी क्यू आर या ट्रायंगलची हाईट कोणती असणार आहे? पी एस असणार आहे. आणि बेस काय असणार आहे? आर क्यू असणार आहे. आणि दुसरा ट्रायंगल जो आहे पी क्यू आणि आर याची हाईट ही देखील तुम्ही म्हणू शकता क्यू टी. बरोबर आहे. मग आता व्हॅल्यू देखील दिलेला आहे. आर क्यू दिलेला आहे 6, पी एस दिलेला आहे 6
पी आर दिलेलं आहे 12 आणि त्यावरनं काय फाइंड आउट करायचं आहे, क्यू टी फाइंड आउट करायचं आहे बघा. क्यू टी ही हाईट फाइंड आउट करायची. मग आर क्यू दिलेला आहे बा, आर क्यू म्हणजे हे दिलेलं आहे बा, आर क्यू 6 आहे. पी एस आहे म्हणजे हे पी एस आहे. मग आर क्यू आणि पी एस कोणत्या ट्रँगलची हाईट आणि बेस आहे बा, कारण फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला. आर क्यू म्हणजे बेस आहे या ट्रँगलचा. कोणत्या ट्रँगलचा? पी क्यू आर. या ट्रँगलचा बेस आर क्यू आहे आणि हाईट पी एस आहे, म्हणजे हा एक ट्रँगल घ्यावा लागेल आपल्याला, पी क्यू आर. त्यानंतर पी आर, हे पी आर एक दिलेलं आहे म्हणजे याचा बेस दिलेला आहे बा, जो काही ट्रँगल आहे ना त्याच ट्रँगलचा बेस दिलेला आहे. म्हणजे ट्रँगल एकच आहे, तोच कन्सिडर केला आपण. त्यासाठी हाईट आणि बेस वेगवेगळे घेतलेत आपण. आता सुरुवातीला असा जर ट्रँगल विचारत घेतला आपण, पी क्यू आर हा ट्रँगल जर विचारत घेतला तर त्याचा हा बेस होणार आहे आर क्यू आणि हे पी एस ही हाईट होणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे एरिया ऑफ ट्रँगल जो आहे, जो ट्रँगल पी क्यू आर आहे, त्या पी क्यू आरचा एरिया किती असणार आहे, 1/2 इंटू हाईट इंटू बेस, म्हणजे क्यू आर इंटू पी एस, क्यू आर इंटू पी एस, हाईट इंटू बेस. हाईट आहे आणि बेस 6 व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे किती होईल तर या ठिकाणी भाग जर दिला तर 2 3 6 आणि 3 इंटू 6 होईल 18. म्हणजे पी क्यू आर या ट्रँगलचा एरिया झाला आहे 18 स्क्वेअर युनिट. त्याचबरोबर आता बेस आणि हाईट जर वेगवेगळे, तोच ट्रँगल आहे, फक्त आता ही हाईट घेतली आणि हा बेस घेतला. पी आर हा बेस घेतला आणि क्यू टी ही हाईट घेतली. पहिल्या वेळेस काय घेतलं होतं आपण, आर क्यू ही बेस घेतला होता, आर क्यू, आणि हाईट पी एस घेतली होती. आता आपण क्यू टी ही हाईट घेऊया आणि पी आर हा बेस घेऊया. म्हणजे पी आर इंटू क्यू टी जर घेतलं तर ते देखील किती येईल, 1/2 इंटू 12 इंटू क्यू टी जी आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं, त्यामुळे ते तसेच ठेवलेलं आहे. आणि तो जो काही एरिया आहे तो आपण पहिल्या याच्यामध्ये फाइंड आउट केलेला आहे, कारण ट्रँगल तोच आहे बा. ट्रँगल कोणता आहे, पी क्यू आर. त्याचा एरिया आपण ऑलरेडी फाइंड आउट करून घेतला 18, ती व्हॅल्यू आपण टाकली डायरेक्ट 18. आणि यावरनं मग क्यू टी मिळेल तुम्हाला 2 6 12 होईल, म्हणजे या ठिकाणी 6 मिळेल. आणि 6 जर इकडे घेतलं तर ते 18ला डिवाइड होईल, म्हणजे 18/6 इक्वल टू क्यू टी होईल. म्हणजे किती होईल ते 6 3 18. त्यामुळे क्यू टी इक्वल टू काय मिळेल, 3 मिळेल. ओके, सिम्पल एक्झाम्पल आहे पहा. ट्रँगल कन्सिडर केला आहे पी क्यू आर आणि या ट्रँगल पी क्यू आरसाठी बेस क्यू आर आणि हाईट पी एस कन्सिडर केली आपण, त्यावरून एरिया काढला. आणि त्याच ट्रँगलसाठी बेस क्यू टी, हाईट क्यू टी आणि बेस पी आर घेऊन आपण फॉर्म्युला यूज केला आणि तो जो काही एरिया तो फॉर्म्युलामध्ये टाकून क्यू टी जी आहे, हाईट जी आहे ही आपण फाइंड आउट केली. जे पाहिजे आपल्याला त्याकडं फॉर्म्युला यूज करता आले पाहिजे, फॉर्म्युलामध्ये टाकून या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बा, इन द फॉलोइंग फिगर ए पी जी आहे ती परपेंडिक्युलर आहे बी सीला. ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी. त्यानंतर ए डी जे आहे, ए डी ही ई डी जी आहे आणि बी सी जी आहे ती पॅरलल आहे बा. ए डी इज पॅरलल टू बी सी. देन फाइंड एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी. ए बी सी या ट्रँगलचा एरिया आणि त्याचा रेशो कशाशी आहे, बी डी सी याच्याशी आहे. म्हणजे पहा दोन ट्रँगल आहे, एक आहे ए बी सी म्हणजे हा ट्रँगल आहे बा ए बी सी, आणि दुसरा ट्रँगल आहे बी डी सी म्हणजे बी डी सी हा ट्रँगल आहे पहा. मग या दोन ट्रँगलसाठी बेस सेम आहे बा. बी सी हा काय आहे, बेस आहे पहा. या ठिकाणी माहिती दिलेली आहे, जी माहिती आहे तेच सांगतोय मी. बी सी जो आहे तो बेस आहे, कॉमन बेस आहे. मग या दोन ट्रँगलचा बेस सेम आहे आणि हाईट देखील सेम आहे बा. ए पी ही दोन्ही ट्रँगलसाठी हाईट आहे बा. हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ना दोन पॅरलल लाईनमधलं, तेवढं डिस्टन्स जे आहे तेच दोन्ही ट्रँगलसाठी हाईट आहे. म्हणजे या दोन ट्रँगलची हाईट सेम आहे आणि बेस देखील बी सी सेम आहे. म्हणजे हाईट आणि बेस दोन्हीही जर सेम असेल, बरोबर आहे, हाईट अँड बेस दोन्हीही सेम असेल तर त्यांचा एरिया देखील सेमच असणार आहे. कारण एरियाचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 इंटू हाईट इंटू बेस, बरोबर आहे. आणि मग हाईट आणि बेस दोन्ही सेम असेल तर त्यांचा एरिया देखील काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी डी. आणि मग एरिया जर सेम असेल तर त्यांचा रेशो जर घेतला आपण दोन्हीचा तर ते किती येणार आहे, 1:1 येणार आहे. देअरफॉर
ॲन्सर इज 1:1. इझी आहे, हाईट सेम आहे आणि बेस देखील सेम आहे, त्यामुळे रेशो येणार आहे. किंवा फॉर्म्युला यूज करून देखील येऊ शकतो तुमचा. हाईट इंटू बेस करस्पॉन्डिंग जे आहे त्या दोन ट्रायंगल, त्याचा रेशो जर घेतला तर ते दोन्ही पण सेमच आहे, त्यामुळे त्याचा रेशो 1:1 राहील. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इन द फॉलोइंग फिगर पी क्यू जे आहे ते परपेंडिक्युलर आहे बी सीला. पी क्यू इज परपेंडिक्युलर टू बी सी. त्यानंतर ए डी जे आहे, ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी आहे, ए डी देखील बी सीला परपेंडिक्युलर आहे. त्यावरून तुम्हाला हे 4 एरिया फाइंड आउट करायचे आहेत. पहिला एरिया काय फाइंड आउट करायचा आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू बी. पी क्यू बी ट्रायंगल बघा कोणते आहेत, पी क्यू आणि बी हा ट्रायंगल आहे, पी क्यू बी हा ट्रायंगल. आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे, पी बी सी. पी बी आणि सी हा ट्रायंगल आहे बा, म्हणजे हा एक ट्रायंगल आहे. पी बी क्यू हा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा आहे पी बी सी हा ट्रायंगल आहे बा. पी बी सी आणि पी बी क्यू हे दोन ट्रायंगल आहे. या दोन ट्रायंगलसाठी हाईट सेम आहे पा. पी क्यू ही हाईट सेम आहे, ऑब्झर्व केलं तुम्ही तर हाईट सेम आहे, पी क्यू हाईट सेम आहे. आणि हाईट जर सेम असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशाशी इक्वल असणार आहे, करस्पॉन्डिंग बेसेसशी इक्वल असणार आहे. मग काय आहे करस्पॉन्डिंग बेसेस, हाईट सेम आहे, पहिला ट्रायंगल आहे पी क्यू बी, बरोबर आहे. मग पी क्यू बी ट्रायंगलचा बेस काय आहे, बी क्यू आहे किंवा क्यू बी. तर क्यू बी म्हणजे बेस आहे पहिल्या ट्रायंगलचा. दुसरा ट्रायंगल पी बी सी, याचा बेस काय आहे, बी सी आहे, बरोबर आहे. त्यामुळे पहिल्या ट्रायंगलचा बेस बी क्यू आणि त्याचा रेशो दुसऱ्या ट्रायंगलचे बेसशी म्हणजे बी सी सी, म्हणजे बी क्यू अपॉन बी सी. ओके. कारण हाईट सेम आहे, या दोन ट्रायंगलची हाईट सेम आहे आणि हाईट सेम असल्यामुळं त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशाशी इक्वल असतो, दॅट इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेसिस. त्यामुळं क्यू बी अपॉन बी सी. त्यानंतर सेकंड आहे बा पी बी सी. पा या ठिकाणी पी बी सी हा ट्रायंगल आहे पा. पी बी सी ट्रायंगल कोणते आहेत ते व्यवस्थित ऑब्झर्व करा, त्यावरून तुमच्या लक्षात येईल का त्या दोन ट्रायंगलची हाईट सेम आहे का बेस सेम आहे. पी बी सी हा ट्रायंगल आहे पा, पी बी सी हा ट्रायंगल. आणि दुसरा ए बी सी म्हणजे हा दुसरा ट्रायंगल आहे पा, ए बी सी. आता या दोन ट्रायंगलमध्ये तुम्हाला बेस सेम दिसतोय पा, बी सी हा कॉमन बेस आहे आणि बेस सेम आहे, त्यामुळं त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशाशी इक्वल असणार आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटशी इक्वल असणार आहे. बेस जर सेम असेल तर त्याचा रेशो करस्पॉन्डिंग हाईटशी इक्वल असतो आणि हाईट जर सेम असेल तर त्याचा रेशो करस्पॉन्डिंग बेसशी इक्वल असतो, बरोबर आहे, रेशोशी. मग आता बेस सेम आहे त्यामुळे करस्पॉन्डिंग हाईटशी इक्वल असणार आहे, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट. पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे पी क्यू, बरोबर आहे, जो पी बी सी ट्रायंगल आहे, पी बी सी या ट्रायंगलचा हाईट पी क्यू आहे, त्यामुळे पी क्यू. आणि दुसरा ट्रायंगल ए बी सी आहे, ए बी सी, त्याची हाईट काय आहे, ई डी आहे, देअरफॉर ई डी. येतं लक्षामध्ये, दिस टू ट्रायंगल्स हॅव द सेम बेस अँड देअरफॉर रेशो ऑफ एरिया ऑफ द टू ट्रायंगल विथ द सेम बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग हाईट. दोन ट्रायंगलचा बेस जर सेम असेल तर अशा दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशाशी इक्वल असतो, तर रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेसेसशी इक्वल असतो. त्यानंतर थर्ड आहे बा ए बी सी ट्रायंगल, ए बी सी हा आहे आणि दुसरा ए डी सी हा आहे. ए डी सी आणि ए बी सी यामध्ये ई डी ही हाईट आहे, दोन्हीसाठी पण हाईट सेम आहे आणि हाईट सेम आहे, त्यामुळं त्याचा रेशो जो आहे तो कशाशी इक्वल असणार आहे, करस्पॉन्डिंग बेसेसशी इक्वल असणार आहे. मग पहिला ट्रायंगल ए बी सीचा करस्पॉन्डिंग बेस काय आहे, ए बी सी, याचा बेस काय आहे, बी सी आहे, त्यामुळं बी सी. आणि आपण दुसऱ्या ट्रायंगलचा बेस काय आहे, या ठिकाणी ए डी सी आहे ना दुसरा ट्रायंगल, याचा बेस काय आहे, डी सी आहे. येतं लक्षामध्ये, या दोन ट्रायंगलसाठी ए बी सी हा एक ट्रायंगल आणि दुसरा ए डी सी हा ट्रायंगल. या दोन ट्रायंगलसाठी हाईट सेम आहे ए डी आणि त्यामुळे त्याचा रेशो करस्पॉन्डिंग बेसशी इक्वल असणार आहे. बी सी आहे बेस पहिल्या याचा आणि त्याचा प्रपोर्शनल टू
डी सी आहे दुसऱ्या ट्रायंगलचा बेस. म्हणजेच रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ द सेम हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग बेसेस. येतं लक्षामध्ये. त्याच पद्धतीने नेक्स्ट एक्झाम्पल देखील तुम्ही पाहू शकता. ओके, अतिशय इझी फॉर्म्युले आहेत पहा. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ सेम हाईट जर सेम असेल तर अशा दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा कोणत्या रेशोशी इक्वल असतो, तर करस्पॉन्डिंग बेसेसचा जो काही रेशो आहे त्या बेसेसच्या रेशोशी इक्वल असतो. हाईट सेम असेल तर, आणि बेस सेम असेल तर अशा दोन ट्रायंगलचा रेशो हा कोणत्या रेशोशी इक्वल असतो, तर करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशोशी इक्वल असतो. असे सिंपल फॉर्म्युला आहेत. हे एक्झरसाइज तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहे. ओके, वी शुड स्टॉप हिअर.